नाव काय? माझं नाव शुभम अनिल वसतकार. मी गुरा मुक्ताईनगर इथला रहिवासी आहे. बरं आपल्याला आपण एक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणी आपण MA पूर्ण केलेलं आहे आणि MA आपण इंग्लिशमध्ये पूर्ण केलेलं आहे. या विषयामध्ये आपण एक सुवर्णपदक प्रदान केलं गेलं आहे आपल्याला आणि एक चांगल्या प्रकारे आपण सुवर्णपदक खेचून आणलेलं आहे. या सुवर्णपदका जे मिळालेलं आहे आपल्याला याचं वितरण कुठे झालं आणि स्वरूप काय होतं, काय सांगाल? याचं वितरण बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ इथेच झालं, जिथे मी ज्या MA होतो त्या ठिकाणीच तो अभिमानाचा क्षणच होता. माझं तिथंच या सुवर्णपदकाचं दीक्षांत समारंभामध्ये वितरण झालं. आणि स्वरूप काय होतं? त्याचं स्वरूप नॅकचे डायरेक्टर तिथं सर्वात प्रेझेंट होते. त्यांचं नाव गणेशन असं कसं काय नाही, मी नाही नाव बी नाही घेतलं, चले काय हरकत नाही. प्रोफेसर गणेशन कट करीत थांबा 2 मिनटं. चालते. ते प्रोफेसर गणेशन कन्नविरम नॅक कमिटीचे डायरेक्टर बँगलोर इथून त्यांच्या हातून हे सुवर्णपदक वितरण झालं. आणि त्याचं स्वरूप बघितलं असता त्यांनी सुवर्णपदक तसेच गोल्ड मेडल सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट देऊन सन्मानित केलं. बरं एक आपल्याला आपण इथपर्यंत जे मजल मारलेली आहे, आपण अभ्यास कसा केला आणि आपण याच्यावरती एक चांगल्या प्रकारचं इथपर्यंत जी मजल मारलेली आहे त्याच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? मदत मारली म्हटलं, अभ्यास केला म्हटलं तरी दिवसाचे तुम्ही 6 ते 7 तास मी जवळपास अभ्यास केलेलाच आहे. लेक्चरनंतर थोडासा ब्रेक, स्वतः रेस्ट, नंतर मेसला लंच वगैरे करणं, लंचनंतर आल्यानंतर फ्री टाईम स्वतःला देणं, नंतर थोडंसं फिरायला ग्राउंड वगैरे जाणे, नंतर परत 5 ते 6 तास रात्री 12 वाजेपर्यंत तरी अभ्यास केल्यास मग परत मॉर्निंगला उठायचं. आणि ते शेड्यूल एक जसं फिटच झालेलं होतं. प्रत्येक दिवसाचं शेड्यूल आपलं होतं, फिक्स होतं आणि आपण जास्तीत जास्त वेळ लायब्ररीमध्ये बसून अभ्यास केलेला असावा. लायब्ररी. बरं आपण आता एक चांगल्या प्रकारचं सुवर्णपदक आपल्याला मिळालेलं आहे, तर आपला भविष्यामध्ये म्हणजे फ्युचरमध्ये आपलं व्हिजन काय राहणार आहे आता? माझं विजन हेच आहे का जे आज आज देखील जो काही समाज MA तुम्ही बघताच आहे की आर्ट फील्डला कशा प्रकारे डॉमिनेट करतोय, आर्ट फील्डला कशा प्रकारे दाखवण्याचं त्याची एकच बाजू दाखवते, दुसरी बाजू दाखवत नाही आहे. जसं की मी MA करत असताना बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत सोसायटीकडून मला सुद्धा डॉमिनेट केल्या गेल्या. नंतर खूप काही डेरोगेटिव्ह टर्मसुद्धा वापरल्या गेल्या की MA करून काय करणार आहे, घरीच बसणार आहे, किती लोकांनी MA केलं. पण मला असं सांगायचं आहे की इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन, फर्स्ट यू हॅव नीड टू बर्न लाईक अ सन. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचंच असेल तर आधी तुम्हाला सूर्यासारखं तापावं लागेल, पहिली गोष्ट हे. आणि इथून पुढे करायचं म्हटलं म्हणजे झालं, मी सेट नेटचं प्रिपरेशन करतोच आहे आणि पुढे या विषयामध्ये, इंग्रजी या विषयामध्ये मी PhD सुद्धा करणार. बरं एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ यस. आणि एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जगामध्ये बदल घडवण्याची ताकद शक्ती शिक्षणामध्ये आहे. Yes. आणि आपण चांगल्या प्रकारे सुवर्णपदक खेचून आणलेलं आहे. बरं च्या माध्यमातून आपण आपलं एक सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता, काय सांगाल? मी सोसायटीमध्ये संदेश हा देऊ शकतो, जर इन फ्युचर जर तुमची मुलं किंवा मुली म्हणजे तुमची पाल्य जर आर्ट फील्डला निवडत असाल आणि त्यांना जर त्या क्षेत्रातून वेगळं काहीतरी करायचं असेल किंवा स्वतःला काहीतरी तिथे शाईन करायचं असेल, तर तुम्ही त्यांना स्टॉप करू नका. तुम्ही त्यांना तिथं फ्री बर्डसारखं एक स्वातंत्र्य द्या. कदाचित नक्कीच त्याचा रिझल्ट जेवढं मला तरी माहिती आहे, जे रिस्ट्रिक्ट केल्याने काही करू शकत नाही. माणसाला रिस्ट्रिक्ट जर केला तर तो खूप साऱ्या गोष्टी आहे की त्या स्वतःमध्ये जे इनर त्याच्यामध्ये जे काही होणार आहे तो दाखवू शकत नाही. आणि तोच जर का त्याला फ्री बर्ड ठेवला तर नक्कीच तो दाखवू शकतो. जसं की मी माझं सुवर्णपदकातून आर्ट फील्डमध्ये आणून दाखवलं त्याच प्रकारे. बरं एक डॉक्टर B.R. आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. तर शिक्षणाचं एक महत्त्व सांगितलेलं आहे. तर हे जे आपण इथपर्यंत जी मजल मारलेली आहे, आपण सुवर्णपदक खेचून आणलेलं आहे आणि आपल्यावरती अभिनंदनाचा वर्षाव आणि एक कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा? सर्वप्रथम तर मी याचं श्रेय आईवडिलांसह माझे मित्र, सहकारी मित्र ज्यांनी मला खूप मोठा पाठिंबा दिला या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये. तसेच नंतर माझे जे शिक्षक, गुरुवर्य, डॉक्टरेट जे स्कॉलर लोक होते त्यांनी मला खूप काही छोट्या छोट्या मिस्टेकपासून घडवलं. त्यांना मी सर्व श्रेय माझे आईवडील तसेच माझे मित्र आणि शिक्षक यांना देणार आहे. ओके.